जात नाही तो धर्म आहे. आचार्य श्री कुलरत्न भूषण गुरुदेव यांची अमृतवाणी. जो जीव जैन धर्मात जन्म घेतला ते नावाने जैन आहेत. महावीर स्वामींनी सांगितलंय की मनुष्य जन्म से नहीं कर्म से महान बनता है. जैन धर्म हे जातीचे धर्म नसून ते विश्वचे धर्म आहेत. जो जैन पाणी गाळून पितो, वासा करतो, प्राणीमात्रावर दया करतो, कोणतेही वाईट व्यसन करत नाही, नित्यनेमाने देवाचे दर्शन घेतो, सत्य अहिंसेवर चालतो, तो जैन आहे. धर्माचा अभ्यास केल्याशिवाय धर्मज्ञान होत नाही. जैन धर्म व्यवस्थितरित्या अभ्यास करून पाहिला तर जैन धर्म समजणं कठीण नाही. प्राणी हे निसर्गाच्या नित्यनियमांचं पालन करतात म्हणून ते चांगले जीवन जगतात. मनुष्य हा निसर्गाच्या विरोधात जाऊन जीवन जगत असल्याचं आपण पाहतो. मनुष्याला अनेक संकटांना तोंड द्यावं लागत आहे. जैन हे आदर्श शब्द आहे. जैन धर्माचं पालन करणारा खरा जैन आहे असं आचार्य श्री कुलरत्न भूषण गुरुदेव यांनी आवर्जून सांगितलं आहे. अख्तर मकानदार, अब्दुल्ला. भारताचं संविधानाचं रचना केली. आज संविधान शिल्पी जगात त्यांचं नाव प्रसिद्ध आहे. ते धर्मावर असलेले असतात आणि स्वतः आंबेडकरांनी सांगितले की जैन धर्माला एवढं स्थान देतो माझं हृदयात, तो देवासारखं पवित्र स्थानात आहे. जर जैन मला स्वीकारलं तर मी जैन धर्माला स्वीकार करून मी आत्म्याचं कल्याण करून घेऊ इच्छितो, असं पण भाव डॉक्टर बी आर आंबेडकरांनी व्यक्त केलेला आहे. हे राष्ट्रधर्म आहे. जैन धर्म एक जातीचं धर्म नसून ते विश्वाचं धर्म आहे. आणि ज्यांना जैन म्हणावं, जैन कुलात फक्त जन्म घेऊन आचरणात त्यांनी तत्वाला किंवा धर्माला आचरणात आणले नाही, तो मात्र नाम का जैन होता है. निज जैन जो आहे, जिनधर्मावर श्रद्धा ठेवून, अहिंसक तत्वावर श्रद्धा ठेवून, पाणी गाळून पिणे, देवदर्शन करणे, रात्री भोजन त्याग करणे, पंचकुटुंबर का त्याग करणे, असा अष्टमूल गुण व्रत म्हटलेलं आहे. जो जीव अष्टमूल गुण व्रत घेतलेले आहे ते सगळं जीव जैनच आहे. जैन एक जात नाही, फक्त धर्म आहे. आणि धर्मानं आत्मा धर्मात्मा होऊन महात्मा होऊन परमात्मा होणार आहे. जर परमात्मा पदाचं प्राप्ती करून घ्यायचं असेल धर्मात्मा होणं जरूर आहे. ते धर्म सनातन अनादिकालीन धर्म आहे. ह्या धर्माचा स्थापना कोणी केलेली. हे धर्म अनादि अनंत काल असणारा धर्म आहे. आणि जसं पाण्यात पाय ठेवल्याशिवाय आम्ही पोहायला शिकू शकत नाही, असं धर्मात आणल्याशिवाय धर्माचं मर्म आम्हाला समजू शकणार नाही. म्हणून हे जैन धर्म सामान्य रूपानं लोकांना कठीण वाटते, पण ह्याच्यासारखा सरळ धर्म जगात कोणताही नाही. आम्ही जसं धर्मात जन्माला आलो असंच जीवन जगायचं. निर्वाण पदार्थासाठी निर्माण होणं जरुरी आहे. म्हणून जैन धर्मामध्ये आत्ता पण नग्नत्व आणि दिगंबरत्व होऊ शकतो. म्हणजे हे निसर्गदत्त धर्म आहे, प्रकृतीदत्त धर्म आहे. आणि प्राण्या पक्ष्या तुम्ही कधी बघितले की रात्री जेवत असलेले, पाणी पित असलेले, पण त्यांचं स्वास्थ्य कसं आहे, तो निसर्गाचा बरोबर जगू लागलेला आहे. आम्ही निसर्गाचा विरुद्ध चालत आहे म्हणून आम्ही रोगी झालेले आहे. म्हणून जैन धर्म वैज्ञानिक धर्म आहे. जैन धर्म सायन्स धर्म आहे. म्हणून जैन धर्माचं जो जीव पालन करतील तो सगळं जैन आहे. आणि जैन कुलात मात्र आम्ही जन्म घेऊन मांसाहार करत असेल, दारू पीत असेल तर, सप्यसन करत असले तर त्यांना नाम के वास्ते जैन म्हणू शकतो. आगमाचा अनुकूलाना भगवंताचा महावीराच्या अपेक्षाना तो जैन नाही. आणि जो जैनेतर कुलामध्ये जन्म घेतलेला अहिंसा धर्मावर विश्वास आहे, रात्री भोजनचा त्याग केलेला आहे, पाणी सोडून पित आहे, पंचउपकरचा त्याग केलेला आहे, जो सब व्यसनापासून मुक्त आहे, तो भावनेनं जैन आहे. आणि जो भावनेनं जैन होता तो भावलिंगी साधू होता. आणि भावलिंगी जो साधू आहे त्यांनी साक्षात मोक्षाचं प्राप्ती करून घेऊ शकतात. म्हणून भावकर्म निरोधेन द्रव्यकर्म निरोधनम, द्रव्यकर्म निरोधेन संसारस्य निरोधनम म्हटलेलं आहे. जो जीव भावनेनं वीर राग धर्माचं जिन धर्माचं पालन करतील तो साक्षात जिनेंद्र पदाचं प्राप्ती करून या संसार सागरापासून मुक्त होणार आहे, असं आपल्याला जैन म्हटलेलं आहे. जैन हे एक आदर्श शब्द आहे. जिनांचा अनुयायी जैन आहे. जिन धर्माचं पालन करणारा जैन आहे. जिन धर्माच्या मार्गावर चालणारा जैन आहे. आम्हाला नाम काही वाचते नाही, भावनेनं आचरणानं जैन व्हायचं आहे. प्रत्येक आत्मा जैन होऊ शकतात. बेडकासारखं बेडका प्रभू महावीराचं भक्ती करून देवगती अर्थात स्वर्ग सुखाचं प्राप्ती करून घेतलं. आणि मरणोन्मुख स्थितीमध्ये असलेले कुत्रा जीवंत कुमारचं तोंडातून नमोकार मंत्र श्रवण करत अंतिम श्वास सोडल्यामुळे तो देव पर्याय प्राप्त करून घेतले, स्वर्गात जन्म घेतले. असं प्राणी मात्राचं कल्याण करणारं हे जैन धर्म आहे. म्हणून सर्व आत्मा जैन व्हावा, जिन व्हावा हे मंगल भावनेने देवलो अहिंसा. संस्कार